मित्रांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत की बाळांनो, हा संदेश तुम्ही मन लावून नक्कीच ऐका। आज तुमच्या घरात यशाची गोड बातमी येणार आहे आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे। त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका आणि मोजून 20 मिनिटे हा संदेश नक्कीच मन लावून ऐका। स्वामी म्हणतात, जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा, जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा आणि जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा। यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात आणि तुम्ही असेच जीवन नक्कीच जगले पाहिजे। कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चाबकाचे फटकारे कधी चुकत नाही। झाडांनी कितीही चांगली गोड फळे दिली तरी दगडाचा मारा कधी त्याला चुकत नाही। तसंच माणूस कितीही चांगली व्यक्ती असली तरी लोकांच्या टीकांमधून त्याची सुटका कधी होणार नाही आणि होतही नाही। त्यामुळे फक्त स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची सेवा करायची, नक्कीच चांगले फळ तुम्हाला मिळणार आहेत। स्वामी सांगतात, स्वतःच्या बुद्धीने चाला, लोकांच्या विचारांवर चालू नका। योग्य आणि अयोग्य ठरवायची ताकद स्वतःत असावी लागते। म्हणूनच म्हणतात ना, जो दुसऱ्यावरी विश्वासाला त्याचा कार्यभाग बुडाला आणि त्याचा कार्यभाग खरंच मात्र बुडत असतो। म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे येतात आणि जातात, पण काही अशी असतात ती मनात जागा घेतात। हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात, ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसतात। म्हणून कधी हक्काने चेष्टा मस्करी करतात तर कधी मध्येच भावनिक होतात, पण तीच माणसे अशी असतात जी या जगात आपली असतात आणि आपली नक्कीच चांगला विचार ते करत असतात। म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजमाप नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे आणि जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध व्यक्ती आहे, कारण त्याच्याकडे नक्कीच समाधान आहे आणि तो जे आपल्याकडे आहे त्यात खरंच मनापासून सुखी असतो। म्हणून बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाही तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करतात आणि मनातील सकारात्मक भावना ही जगातील सर्वात मोठी ऊर्जा आहे आणि रोग दूर करण्याची आणि करणारी शक्ती ती आहे। म्हणून या क्षणापासून जर तुम्ही मनात ही भावना ठेवली की माझे चांगलंच होणार आहे, तर तोच भावच तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह ऊर्जेचे कवच तयार करतो व तुमचे आयुष्य 100% बदलतो आणि मग तुमचं आयुष्य कायमस्वरूपी बदलून जातं, कारण तुमचे विचार बदलतात आणि तुमचे विचार जेव्हा बदलतात तेव्हा तुमचं आयुष्यही आपोआप बदलू लागतं। म्हणून माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं पण दुसऱ्याला कधीही कमी समजू नये, कारण खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जातात। त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते जर प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असो किंवा माणसं असो, ती तुम्ही नीट सांभाळली तरच ते टिकतील आणि ते तुमच्या उपयोगी सुद्धा येतील। म्हणून स्वामींचा अनमोल संदेश आहे की पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढलेले रोपटं आयुष्याचा एक धडा शिकवतो। आपल्या शत्रूचं कितीही अस्तित्व मोठं असे ना, पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यापूर्वी आपल्या शत्रूचे अस्तित्व लहान ठरतं। म्हणून गुरूंचं आज्ञेचं पालन करायचंय आणि गुरुचरित्र तुमच्यातला आत्मविश्वास बळकट करण्याचं काम करतं। म्हणून ते तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे। त्यातून तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकण्यास मिळत असतात आणि त्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या जीवन उपयोगी ठरतील। म्हणून मित्रांनो, फालतूच्या गोष्टी सोडून द्या आणि एकांतात राहण्याचा प्रयत्न करा, कारण एकांतच माणसाला आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग निर्माण करतो किंवा आपण नक्की काय केलं पाहिजे याची जाणीव करून देतो। त्यामुळे जेवढा होईल तेवढा वेळ स्वतःला द्या। आयुष्यात पुढे जाण्यासाठी फालतू गोष्टी सोडून द्या, स्वतःला वेळ द्या आणि स्वतःचा वेळ नक्कीच तुम्ही चांगल्या कामासाठी खर्ची घाला। आणि तुमच्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये एक अशी व्यक्ती असते ना, जी आपली परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत असते। भले प्रयत्न छोटे असतील, पण हे छोटे छोटे प्रयत्नच एक दिवशी मोठा बदल घडवतात आणि आपण सुरुवात तर करा, मार्ग आपोआप सापडेल, कारण आपली परिस्थिती बदलणारी व्यक्ती आपणच आहोत हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे। कारण कोणी येऊन आपल्याला परिस्थिती आपली बदलून जाणार नाही, ते आपल्यालाच पूर्णपणे बदलावी लागणार आहे। म्हणून डोक्याला उगाच जास्त ताण देऊ नका। नशिबात लिहिलेलं ते होतच असतं, पण आपलं स्वप्न आपणच पूर्ण करायचं आहे। पण त्याच्या सोबत स्वतःची काळजी घेणं ही गरजेचं आहे, नाहीतर एवढी मेहनत करून काय उपयोग जर कमावलेला पैसा हॉस्पिटलमध्ये जमा करावा लागेल। त्यामुळे पैसा कमवण्यापेक्षा
स्वतःची तब्येत कमवा, कारण निरोगी शरीर हीच तर खरी संपत्ती आहे आणि तीच आपण पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणून आपल्या नशिबात काय लिहिलं आहे याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही, परंतु नशीबवान नसलेली प्रत्येक गोष्ट ही खरेदी करायची आहे आणि याची जाणीव आपण नक्कीच असली पाहिजे. म्हणून कितीही अडथळे आले तरी सुद्धा त्यावर मात करण्याची धमक स्वतःमध्ये असली पाहिजे आणि जेवढा स्वतःला त्रास होईल ना तेवढे तुम्ही पुढे जाल हे मात्र नक्की लक्षात ठेवा. आणि डोळ्यांना जे काही दिसतं त्या प्रत्येक गोष्टीवर मात्र विश्वास ठेवू नका, कारण कधी कधी आपल्याला अडकवण्याचा डाव पण असू शकतो हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी 10 वेळा तुम्ही विचार केला पाहिजे, कारण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हे नक्कीच तुम्ही ध्यानात असू द्या. आणि आजच्या ह्या कलियुगात प्रत्येक जण आपापल्या जीवनात व्यस्त आहे आणि परंतु काही योग्य ठिकाणी व्यस्त आहेत तर काही नुसता टाइमपास करत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ निघून गेल्यानंतर त्याची खरी किंमत आपल्याला कळते. त्यामुळे व्यस्त राहा, पण योग्य ठिकाणी आणि योग्य कामासाठी तुम्ही व्यस्त राहिले पाहिजे. आणि स्वप्न बघण्याची ताकद हवी, ती पूर्ण करण्यासाठी धडपड हवी. स्वप्न पाहत राहा, पाहिलेलं स्वप्न एके दिवशी नक्कीच पूर्ण होईल. स्वप्न पाहण्यासाठी डोळे लागतात आणि ती सत्यात उतरवण्यासाठी मेहनत लागते. म्हणून आपल्या स्वप्नांवरती विश्वास ठेवायला शिका. स्वप्नांचा पाठलाग करा आणि यश आपोआप आपलं कधी होऊन जाईल हे कळणार सुद्धा नाही. म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, प्रत्येक प्रयत्नात शक्यतो यश मिळत नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच आहे. आणि त्यामुळे प्रयत्न करणं कधी सोडू नका. आज ना उद्या यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि नक्की यश मिळाल्यावर तो आनंद तुम्हाला मिळेल तो नक्कीच सर्वांपेक्षा श्रेष्ठ असणार आहे. आणि आपण एक दोनदा हारलात म्हणजे आपण हारलात असा त्याचा अर्थ होत नाही, परंतु जेव्हा आपण प्रयत्न करणे सोडून देता तेव्हा मात्र आपण नक्कीच हार मानलेली असते. म्हणून तुम्ही कधी हार न मानण्याची जिद्द एक दिवस आपल्या जीवनाचं कारण बनते आणि ते जीवन आपलं अनमोल करून टाकत असते. म्हणून आयुष्यात जास्त काही करायची गरज नसते, बस रिकाम्या जीवनात रंग भरण्याची गरज असते. जसं जसे आपण रंग भरत जाणार तसतसे आपले आयुष्य सुखी होत जाणार. जीवनाचं तीच व्यक्ती सुखी आहे जिने आपल्या आयुष्यात रंग भरले आहेत, नाहीतर काहींनी अजून ब्रश सुद्धा उचलला नाही रंग भरण्यासाठी. म्हणून ते प्रयत्न तुम्हाला प्रामाणिकपणे करायचे आहे, एवढं मात्र नीट तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. उशीर झाला म्हणजे आपण हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकतं की आपण एक मोठी लढाई जिंकण्यासाठी तयारी करत आहोत. म्हणून वाघ असणं आणि वाघासारखं जगणं या दोन गोष्टींमध्ये फार फरक आहे. नुसतं असून उपयोगाचं नाही, त्यासाठी त्याचं अस्तित्व जाणवणं देखील गरजेचं असतं. म्हणून नुसत्या मोठ्या बाता मारून काही फायद्याचं नसतं. जागच्या जागी निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी, नाहीतर वेळ निघून जाते आणि आपण फक्त बघत असतो. म्हणून पैसा झाडाला लागत नाही हे जरी खरं असतं ना तरी सुद्धा इथे प्रत्येकाचं पैशाचं झाड वेगवेगळं आहे. आपण जे पैसे कमावण्याचं साधन आहे तेच तर पैशाचं झाड आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या कामाचा जेवढे हुशार असाल तेवढ्या लवकर आपल्या झाडाला फळं लागणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून आयुष्यात आपण किती संघर्ष केलाय, किती कष्ट सहन केलेत हे फक्त आपल्यालाच माहिती असतं. लोकांचं काय, लोक तर बोलायला काही विषय नसतो म्हणून आपला विषय चालू करतात, पण आपण लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणे निस्वार्थ भक्तीने करत राहायचंय. आणि स्वामींची सेवा सुद्धा आपण निस्वार्थ भक्तीने करायचे, कारण स्वामींची सेवा कराल तर स्वामी तुम्हाला नक्कीच संकट काळात मदत करतील. आणि कधी कधी कामाच्या मध्ये ब्रेक घेणंही गरजेचं असतं, कारण थकलेली बॉडी आणि थकलेला मेंदू आपल्या कामाचा वेग कमी करतो. त्याच्यासोबत काम काय होत राहतील पण शरीर महत्वाचं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मी करणारच हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा आणि सुरुवात करा. लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. जेव्हा आपल्या स्वतःवरती विश्वास असतो ना तेव्हा लोकांच्या बोलण्याने काही आपल्याला फरक पडला नाही पाहिजे. आणि सक्सेसच्या दिशेने वाटचाल करताना जेवढा त्रास आपल्याला होत आहे ना त्याच्या डबल त्रास आपली सक्सेस पाहून आज जे आपल्यावर हसतायत ना त्यांना होणार आहे. म्हणून आपण जेवढी मोठी सक्सेस मिळणार आहेत तेवढं मोठं आपलं नाव सुद्धा होणार आहे. म्हणून आयुष्याच्या वाटेवरती प्रवास करताना कधीच मध्ये थांबू नका. कदाचित 2 पावलं पुढे सुख आपली वाट पाहत उभं असेल आणि आयुष्याच्या प्रवासात सुख दुःख भेटतच असतात. कोणाजवळ किती वेळ थांबायचं हे आपल्या हातात आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिलात तर मग आपल्या पाहिलेल्या मोठमोठ्या स्वप्नांमध्ये फरक पडायला वेळ नाही लागणार. आणि आपण स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करताना मध्येच थांबलो तर मग स्वप्नच राहायला वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे काही झालं ना तरी सुद्धा हार मानू नका, कारण आपण पाहिलेले स्वप्न
आपल्याला पूर्ण करायचंय आणि ते आपणच करणार आहेत. म्हणून परफेक्ट ड्रायव्हर झाल्यानंतर कार चालू असता जर विचार आपण करत असाल तर आपण कधीच कार चालवणार नाही. कार परफेक्ट ड्रायव्हर होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कार ही चालवावीच लागेल, तेव्हाच आपण परफेक्ट ड्रायव्हर होणार. आणि आपल्या आयुष्याचंही असंच आहे. आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात आपण आहे त्याच जागी उभे आहोत. आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्याही व्यक्तीला चुकीचे समजण्यापूर्वी एकदा त्या व्यक्तीसोबत मनमोकळेपणाने बोलून बघा. कदाचित आपला गैरसमज दूर होईल. कारण तसं दिसतं ना तसं नसतं आणि कोणीतरी आपल्यामध्ये काड्या मात्र नक्कीच करत असतं. म्हणून आपण कोणताही विषय असेल तर तो स्वतः समोरासमोर बोलून नक्कीच सॉल्व्ह केला पाहिजे. आणि आजूबाजूला वातावरण कसंही असलं ना तरी स्वतःला शांत आपण ठेवा. लोक नाव ठेवून बोटं करून तुमच्यावर हसतीलही, पण आपण उगाचच नको त्या लोकांच्या नादी नाही लागत बसायचं. शांत बसून राहायचं. लोकांना दुसरं काही नाही काम, आपल्याला फक्त आपलं काम करायचे. आणि आपण रिकामं टेकड्यांच्या नादी लागायला आपल्याकडे एवढा टाइम नाही हे फक्त लक्षात ठेवायचंय. आणि अशा लोकांसोबत नक्कीच तुम्ही मैत्रीही करू नका. म्हणून यश मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच जागी उभं न राहता सुरुवात करणे आहे. आणि यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग किती कठीण असला तरी तो आपल्यालाच पार करावा लागणार आहे. आणि यशाच्या दिशेने पहिलं पाऊल तर टाकून बघा, मार्ग आपोआप सोपा होईल. आणि कधी कधी स्वतःला चार्ज करणं देखील गरजेचं असतं. या धावपळीच्या जगात फक्त पैसा कमवण्यावरती फोकस करू नका. लक्षात असू द्या, सर्वात मोठी संपत्ती तर आपलं शरीर आहे आणि याला तुम्ही नक्कीच जपलं पाहिजे. डोक्यात भरपूर प्लॅनिंग होत आहे पण मेहनत गाढवासारखी चालू आहे तर मग काय उपयोग. मेहनत करायचीच आहे पण जरा डोक्यानेही चला. कारण योग्य वेळी तुम्ही केलेल्या नियोजनाचा वापर करून वेळेचं सोनं करायला शिका. आणि वेळ गेली तर ती परत येत नाही हे फक्त लक्षात ठेवायला शिका. आणि विचार तर बदलावेच लागतील. रिस्क ही घ्यावीच लागेल. जे जमत नाही ते जमवावं लागेल. मार्ग बदलावा लागेल. पण आता माघार घ्यायची नाही. कारण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बदलाव होणं गरजेचं आहे आणि तो बदल झालाच पाहिजे. म्हणून हे कलियुग आहे. इथं एकटा तोच पडतो जो खरा असतो. कारण आजच्या या कलियुगात खोट्याला मोका आणि खऱ्याला धोका मिळत आहे. पण शेवटी विजय मात्र त्याचाच होतो जो खरा असतो आणि तो शेवटी जिंकत सुद्धा असतो. म्हणून उद्या जर चमकायचं असेल ना तर आज स्वतःचं घासावं लागेल. नुसतं हातावर हात ठेवून बसलात तर वेळ कधी निघून जाईल हे कळणार सुद्धा नाही आणि तुम्हाला हे समजणारही नाही. म्हणून आज हालचाल केली तर उद्या बसायला मिळेल आणि आज बसलात तर उद्या हालचालही करावीच लागेल. त्यामुळे लवकर सुरुवात करा आणि यशापर्यंत तुम्ही नक्कीच जा. सक्सेसच्या दिशेने पहिलं पाऊल टाकणं म्हणजे काय तर सर्वप्रथम फालतूच्या गोष्टी बंद करणं. कारण सक्सेसच्या रस्त्यावर आपण तेव्हाच चालणार जेव्हा आपला टाइमपास करणं बंद होणार आहे. आणि विजय मिळवण्यासाठी निरंतर चालत राहणं आणि मनापासून प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी आपण ध्येयाच्या दिशेने सुरुवात असलेली वाटचाल थांबवाल त्या दिवशी आपण आयुष्यात एकाच जागी उभे असाल. आणि जेव्हा पुन्हा सुरुवात करायला जाल तेव्हा आपल्याला हाच प्रवास पहिल्यापासून करावा लागेल. त्यामुळे थांबू नका आणि आयुष्यात काही झालं ना तरी मात्र हार मात्र मानू नका. इथं प्रत्येकाचा यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वेगवेगळा आहे. काहींचा सोपा तर काहींचा कठीण आहे. पण महत्वाची बाब ही आहे की सक्सेस दोघींपैकी त्यालाच लवकर भेटते जो सर्वात आधी सुरुवात करतो. कारण सुरुवात करणं गरजेचं आहे. एकाच जागी उभं राहून काहीच होणार नाही हे मात्र निश्चित. म्हणून लोकांना तुमची विजय हे सोपीच वाटणार. कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण किती त्रास सहन केलाय ना तो त्यांना माहिती नसतो. ते फक्त आपल्याच माहिती असतं. आणि लोक फक्त तुमच्यावर जळणार कारण ते खाली आणि आपण वर असणार. आपण फक्त यशाचा डोंगर चढायचं आणि चढत राहायचं. लोक निगेटिव्ह बोलत राहणार त्यांच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष द्यायचं नाही. एवढं फक्त मनात ठाम ठेवायचं आहे. आणि एक दिवस करूया असा विचार करत राहण्यापेक्षा एक दिवस ती गोष्ट करायला घ्या. कारण केल्याशिवाय काही होणार नाही आणि तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. कारण आपलं स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी कोणीच आपल्याला मदत करायला सुद्धा येणार नाही. आणि पावसाला एक नम्र विनंती आहे की सर्वांची दुःख धुवून टाक आणि त्यांच्या आयुष्यात हिरवीगार सुखाची चादर मात्र नक्कीच टाक. कारण सर्वांना भरपूर दुःख झालेले आहेत आणि ज्या ज्या लोकांना दुःख झालेले आहेत त्यांचे दुःख स्वामी समर्थांच्या चरणी मी एवढंच मागतो की त्यांचे सर्व दुःख तुम्ही नाहीसे करून टाका आणि त्यांना सर्वांना आनंदाचे जीवन द्या. आणि स्वामींचरणी माझी हीच प्रार्थना राहील की जो पण हा व्हिडिओ बघत आहे त्याला सर्व सुखे मिळोत आणि त्याला त्याच्या सर्व मोठमोठ्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना. आपलं जे काही धैर्य आहे त्याच्याबद्दल एक योग्य नियोजन करून त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. घाईघाईत कोणत्याच गोष्टीची सुरुवात करू नका.
कारण पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा सुरुवातीपासून आपण तयारीने चाललेलं बरं असतं. आणि एकाच जागी कुजत बसण्यापेक्षा थोडा त्रास झाला ना तरी चालेल, पण पुढे चालत राहा. एका जागी अडकून राहू नका, कारण कुजत बसण्यापेक्षा चालत राहिलेलं कधीही बरं असतं. आणि आयुष्यामध्ये नवनवीन अनुभव आपल्याला त्यामुळे येतही असतात. म्हणून आयुष्यामध्ये जास्त टेन्शन घेऊन काही होणार नाही आहे. मेहनत तर केलीच पाहिजे, पण नशिबात जे लिहिलेलं आहे ते होणारच आहे. नशिबात जर करोडपती होण्याचं लिहिलेलं असेल तर आयुष्य आपल्याला करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. आयुष्यातील काही क्षण हे जगूनही घ्या आणि ते जगत जगत आपण आयुष्यामध्ये पुढे चाललं पाहिजे. म्हणून मला आपली गरज आहे पासून ते आता मला कोणाच्या सहाय्याची गरज नाही, हा जो प्रवास आहे ना तो खूप कठीण आहे, परंतु गरजेचाही आहे. कारण या प्रवासानंतरच आपल्या खऱ्या अर्थाने यशाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात आपण करू शकता. आणि तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका. स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करत राहा, कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यांनाही तुमचा सन्मान करायला नक्कीच भाग पाडेल आणि तोही एक दिवस लवकरच येणार आहे. म्हणून प्रत्येक वेळी लोक आपल्याला नावच ठेवणार आणि आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्नही करणार, पण आपल्याला काही जमणार नाही असंही म्हणणार. परंतु फक्त आपल्यालाच माहिती असतं की आपण नक्की काय करत आहोत. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवू नका. कारण स्वतःवरती जर विश्वास असेल ना तर आपण ठरवलेली प्रत्येक गोष्ट सत्यात उतरणार आहे आणि ती गोष्ट सत्यात उतरते सुद्धा. म्हणून उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकते की आपण एक मोठी लढाई जिंकण्याची तयारी करत असाल आणि ती मोठी लढाई आपण नक्की शेवटपर्यंत जिंकणार आहेत. म्हणून ब्रँडेड कपडे जर तुम्ही घातले म्हणजे तुम्ही ब्रँडेड होत नाही. त्यासाठी तुमचे विचार हे ब्रँडेड असावे लागतात. कारण आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की हे ब्रँडेड विचारांचं एक दिवशी आपल्याला ब्रँड बनवतील. आणि त्यामुळे ब्रँडेड कपडे नको, ब्रँडेड विचार मनात ठेवा आणि उगाचच पैसे खर्च करू नका. त्यासाठी तुम्ही जीवनामध्ये नक्की सेव्हिंग्स केल्या पाहिजे आणि तुमचं जीवन अनमोल होण्यासाठी तुम्ही भविष्याचा विचार देखील केला पाहिजे. आयुष्याच्या रस्त्यावर प्रवास करताना एकदम सरळ प्रवास करून चालत नाही. ज्या ठिकाणी गतिरोधक आहे त्या ठिकाणी हळू झालंच पाहिजे आणि ज्या ठिकाणी वळण आहेत त्या ठिकाणी वळवलंच पाहिजे. फक्त सरळ चालत सुटलात तर नक्की कुठे जाऊन पोहोचाल हे आपल्यालाही कळणार नाही आणि समजणारही नाही. म्हणून श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि नियोजनाची जोड लागते. नुसत्या काबाड कष्टाने श्रीमंत होता आले असते तर रोजंदारीवरचा मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला असता, हे मात्र तितकेच खरे आहे. आणि काही लोकांना तुमच्यात असलेला चांगलेपणा सहन होत नाही तेव्हा ते तुमच्याबद्दल लोकांकडे जाऊन वाईट सांगायला लागतात. परंतु ते असं का करतात? कारण तुम्ही त्यांच्यापेक्षाही 4 पावले पुढे आहात. म्हणून तर ते तुमच्यावर जळत असतात आणि तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्ही मागे खेचून जाऊ नका आणि तुम्ही फक्त पुढे चालत राहा. इथे प्रत्येक जण आपापलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु इथे प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल हे सांगता येणार नाही. कारण स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नाही, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र फार मोठी किंमत मोजावी लागते. आणि फक्त स्वप्न पाहिले की ते स्वप्न लगेचच पूर्ण होत नाही. त्यासाठी जेवढा वेळ आपण स्वप्न पाहण्यासाठी लावतो त्याहून 10 पट वेळ ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लावला पाहिजे. कारण नुसता विचार करून काहीच होणार नाही आहे, हालचाली करावीच लागेल. आणि ती हालचाल केली तरच आपल्यामध्ये काही बदल निर्माण होतील आणि काही बदल दिसतील सुद्धा. म्हणून आयुष्य जे आहे ना ते एकदम बिंदास्त होणं जगा. कारण कितीही काही केलं तरी नशिबापुढे कोणाचंच काही चालत नाही. कारण 90% जरी मेहनतीचा खेळ असला तरी 10% किस्मत ही चांगली पाहिजे. परंतु किस्मतचं काही सांगता येत नाही, ती कधीही बदलू शकते आणि कधीही काही होऊ शकते. म्हणून आपल्या परीने आपण जेवढे प्रयत्न होतील तेवढे प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. लोकांचं आपल्यावर लक्ष आहे आणि आपलं लोकांवर लक्ष आहे, परंतु प्रॉब्लेम हा नाही की लोकांचं आपल्यावर लक्ष आहे. प्रॉब्लेम तर हा आहे की आपल्या लोकांवर लक्ष आहे. कारण लोकांकडे लक्ष देत बसलात तर ध्येयापर्यंत कधीच आपण पोहोचणार नाही. म्हणून वेळीच जागे व्हा, नाहीतर तुमचा कम्फर्ट झोन तुमचा नाश करेल. त्यामुळे आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनचा नाश करावा लागेल आणि ह्या मॅट्रिक्स मधून बाहेर पडावं लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवस रात्र जागून केलेली मेहनत एक दिवस अशी सकाळ घेऊन येते की ती सकाळ प्रत्येकाच्या डोळ्यात खुपते आणि आपल्यालाही तीच सकाळ आणायची आहे. आणि इमॅजिनेशनच्या दुनियेत राहण्यापेक्षा आणि रमण्यापेक्षा वास्तविक दुनियेत आपण काय करत आहोत हे जास्त महत्वाचं आहे. कारण स्वप्न पाहिलं तर पाहिजे, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही तेवढेच इमानदारीने केले पाहिजे. आणि आयुष्यात कितीही लाख अडचणी आल्या तरी सुद्धा आपली वाट सोडायची नाही, हे रेल्वेकडून शिकावं. अडचणी येत राहतात, आपण फक्त चालत राहायचं आणि आपल्या यशाकडे बघत राहायचं. यशस्वी होण्यासाठी स्वप्न ही पाहावीच लागतात.
कारण आपली स्वप्नच आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात आणि जे आपल्याला शिकवत असतात. आणि आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आपल्याला वेगवेगळे साप डसण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्याला फणा ठेचायची हिंमत ही ठेवावीच लागेल. कारण सापांच्या भीतीने जंगल सोडायचे नसतं. आपण जंगलामध्ये राज्य करण्यासाठी आलेलो आहोत आणि या जीवनामध्ये राज्य करण्यासाठी आलेलो आहोत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात. जरा हिंमत दाखवा, चांगले चांगले डोकं टेकवतील. आणि कारण ज्यांच्यात हिंमत त्यालाच किंमत, हे फक्त दुनियादारीचा नियम आहे आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मोठमोठी स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यात मोठमोठ्या संकटांना सामोरे जायला लागतं. आणि कारण अडचणींच्या पलीकडेच आनंद असतो. आणि तुम्हाला किती त्रास झालाय त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला नक्कीच आनंद होणार आहे. आणि सफलता पण त्यांच्याच नशिबी लिहिलेली असते ज्यांच्यात कोणत्याही परिस्थितीत लढण्याची व हार न मानण्याची क्षमता मात्र असते आणि ते प्रामाणिकपणे आपले प्रयत्न करत असतात. आजच्या ह्या कलियुगात आपल्याजवळ पैसा असणं फार आवश्यक आहे. कारण आजच्या ह्या जगात माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत दिली जात आहे आणि ती किंमतच माणसाला धोक्यात मात्र नक्कीच टाकत आहे. त्यामुळे आपल्याला पैसा हा कमवावाच लागणार आहे. ढिगभर पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि गर्व कोणाचाच नाही केला पाहिजे आणि अहंकार तर आपल्यामध्ये अजिबात आला नाही पाहिजे. त्यासाठी आपण माणूस सुद्धा रॉयल आणि रिअल असावा लागतो. परंतु आजच्या ह्या कलियुगात खऱ्याला धोका आणि खोट्याला मोका मिळत असतो. जीवनात रोज 2 पावलं आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. कधी तुम्हाला विजय आपल्या समोर उभे असेल आणि हे आपल्याला कळणारही नाही, पण थांबू नका. कारण थांबला तो संपला आणि त्याला काहीही मिळत नाही. म्हणून गरीब आणि श्रीमंत काय घेऊन बसलात, इथं टेन्शन तर दोघांनाही आहे, फक्त दोघांचंही टेन्शन वेगवेगळं आहे. पैसा सुख देईल पण टेन्शन मुक्त करणार नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं स्वतःला टेन्शन मुक्त ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि जीवनात त्यामुळेच आपण आनंदीही राहू शकतो. म्हणून शाळेमध्ये जाऊन माणूस फक्त धडे वाचतो, पण जेव्हा खऱ्या आयुष्याची शाळा होते ना, तेव्हा माणूस तो प्रत्येक धडा अनुभवत असतो आणि त्यातून काही गोष्टी शिकतही असतो. आणि हे धडे शिक्षणही गरजेचे असते, कारण प्रत्येक गोष्ट ही शाळेमध्ये शिकवली जात नाही, ती आपल्या अनुभवाने सुद्धा आपल्याला शिकावी लागत असते. आणि मित्रांनो, एक दिवस तुम्ही ते जीवन जगत असाल ज्यासाठी तुम्ही कधीही हार न मानण्याची शपथ घेतली आहे. म्हणून प्रयत्न करत राहा आणि जीवनात संघर्ष न करता कधी हार मानू नका. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहा, पण हार कधी मानू नका. कारण कधी डाव पलटेल हे कोणाला सांगता येत नाही आणि कोणी त्याचा विचारही करू शकत नाही. म्हणून तुम्ही जर एखादी व्यक्ती तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार रचत असेल ना, तर तुम्ही तरी सुद्धा तिथेच उभे असाल, तर मग तुम्ही आयुष्यात ही एकाच ठिकाणी उभे राहणार हे मात्र नक्की. कारण नकारात्मक विचार हे आपल्याला डोक्यात घुसून आपला वेग कमी करतात. त्यामुळे नकारात्मक विचारांचं ओझं आपल्या डोक्यावर नक्कीच घेऊ नका. त्यामुळे तुमचा आयुष्यातील भरपूर वेळ हा वाया जाणार आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही असा वेळ कधीच वाया घालू नका आणि नकारात्मक लोकांच्या नक्कीच मागे फिरू नका. म्हणून तुम्ही एकदा का जीवनात उतरलेत आणि तुम्ही निर्णय केला की मला आता यशस्वी व्हायचंच, तर मग एकदा का जहाज समुद्रात उतरले की मग समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला त्याला सामोरे जावं लागतं. तसेच आपल्या आयुष्यात आपण एकदा का आपल्या धैर्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली की समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपल्याला तोंड द्यावं लागेल. पण एकदा पुढे टाकलेलं पाऊल मागे कधी घेऊ नका. मागे घेतलं तर तुम्ही ही रेस हारून जाल आणि पैसा कमवण्याच्या नादात कधी आयुष्य संपून जाईल हे कळणारही नाही. त्यामुळे आयुष्यात नुसता पैसा पैसा करू नका. आयुष्याच्या येणाऱ्या छोट्या क्षणांचा सुद्धा मनापासून आनंद घ्यायला शिका आणि स्वप्न पाहिली तरच ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार, नाहीत असंच कुठेतरी टाइमपास करणार. त्यामुळे अजूनही वेळ आहे. आत्ताच आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करा आणि आपली स्वप्न पूर्ण करा. झालेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या आणि आजचा विचार करा. कालचा विचार करत बसा असाल तर मग भविष्याबद्दल विचार करायचा सोडून तुम्ही भूतकाळात अडकून राहाल आणि तुम्हाला कोणीच पुढे घेऊन जाऊ शकत नाही, कारण तुम्ही स्वतः हार मानलेली असते. देवाने आपल्यासाठी खूप मोठा प्लॅन तयार करून ठेवलेला असतो. त्यामुळे आपण नको त्या गोष्टींमध्ये गुंतायचं नाही. आपण भलं, आपलं काम भलं. योग्य वेळ आल्यावर देव आपल्याला योग्य ते देणारच आहे. बस तोपर्यंत स्वतःवरती संयम ठेवायचा आहे आणि तो संयम ठेवूनच आपण जीवनामध्ये पुढे जात राहायचं आहे. बस एवढाच तुम्ही विचार करायचा आहे, बाकी कशाचाही विचार करू नका. आणि विचार करताना आपण सकारात्मक विचार करतो की नकारात्मक विचार करतो हेही महत्वाचं आहे. कारण नकारात्मक विचार करून काहीच फायदा नाही आणि आपण त्या विचारांच्या खोलाशी जाऊन त्याच विचारांमध्ये गुंतून जातो. आणि सकारात्मक विचार केला तर पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला सापडत असतो. परंतु असं असून सुद्धा आपण जास्त नकारात्मक विचार करत असतो. असं करणं आपल्याला निश्चित सोडावं लागेल.
आणि तुम्ही तुमचे विचार बदलले तरच तुमचं आयुष्य बदलेल. कारण आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की हे अशक्य गोष्टही शक्य करू शकतात. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनापासून प्रयत्नाने नक्कीच ते करू शकता. आणि स्वामींवर भक्ती तुमची असू द्या आणि स्वामींची सेवा देखील करा. त्यानेही प्रत्येक गोष्ट तुमची अशक्य गोष्ट ही शक्य नक्कीच होईल. आणि आपल्या आयुष्यात काही काळासाठी काही लोकही असतात आणि परंतु आपण काय करतो की त्या तात्पुरत्या लोकांसाठी आपण आपली कायमची असलेली नाती तोडून टाकतो. आणि टेम्पररी येणाऱ्या लोकांसाठी परमनंटली लोकांना दुखवू नका, हे लक्षात ठेवा. आणि त्या लोकांना दुखवलेत तर तुमचं आयुष्य नक्कीच खालीशी जाणार आहे. आणि आयुष्यात आपल्याला रोज नव्याने जीवन जगण्याची संधी मिळते. आता त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात आहे आणि ते तुम्ही करायचंच आहे. आणि जेव्हा तुमचा वाईट काळ चालू होईल ना आणि असेल ना, तेव्हा एक गोष्ट नक्की करा, स्वतःशी मदत करा. कारण तुमच्या वाईट काळात तुम्हाला मदत करायला कोणी येणार नाही, परंतु तुमची मजा पाहायला सर्वजण येतील. त्यामुळे अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा, दुसऱ्यांकडून नाही. हे मात्र नक्की, तो उद्या कधीच येणार नाही आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. त्यामुळे उद्याची वाट पाहू नका, आजपासूनच सुरुवात करा आणि आत्तापासूनच सुरुवात करा. कितीही नियोजन केलं, किती प्लॅनिंग केलं तरी सुद्धा ठरल्याप्रमाणे काही घडत नाही. मग रिलॅक्स होऊन जायचं. कारण इकडे तिकडे भटकून ह्याच्या त्याच्या मागे मागे करून काही होणार नाही आहे. तेच होणार आहे जे नशिबात लिहिलेलं असणार आहे. त्यामुळे उगाच जास्त टेन्शन घेऊ नका आणि आपले आयुष्य निवांत जगायला शिका. पण त्याच्यामध्ये तुम्ही यशासाठी काहीच प्रयत्न करत नसाल तर मग तुम्ही नक्कीच अयशस्वी व्हाल. म्हणून आयुष्यात काही बदल हे त्रासदायक असतात, परंतु आपल्या भविष्यासाठी ते आवश्यक असतात आणि ते बदल नक्कीच घडले पाहिजे. आणि आजचा न्यूजपेपर उद्याची रद्दी आहे, तसंच आजची जवानीही उद्याचा बुढापा आहे. त्यामुळे गर्व कोणत्याही गोष्टीचा करू नका, बस जीवनात आनंद घ्या आणि तो आनंद घ्यायला शिका. आज आपण पाहत असलेलं स्वप्न उद्या आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि काहीही केलं तरी वेळ थांबणार नाही आहे. त्यामुळे तुमची वेळ ही आणण्याच्या तयारीला लागा. वेळ थांबवण्यापेक्षा वेळ बदलण्यावरती आपला जास्त फोकस मात्र असला पाहिजे. आणि स्वतःवरती विश्वास ठेवून काम करत राहा. काही झालं तरी सुद्धा माघार मात्र घेऊ नका, कारण आपण पाहिलेलं स्वप्न एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्ण आपण करणार सुद्धा आहोत. म्हणून फिरताना साधं राहणीमान घेऊन फिरायचं, पण जवळ एवढं ठेवायचं की बसलेल्या जागी समोरच्याला खरेदी करू शकेल. नेहमी आपण वजनात राहायला शिकलं पाहिजे. आणि आपल्याला कदाचित माहिती नसेल की आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की आपला प्रत्येक विचार हा आपण सत्यात उतरवू शकतो. फक्त आपण जिद्दीने राहिले पाहिजे आणि जिद्द आपल्या मनामध्ये तेवढी राहिली पाहिजे. म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. आणि कारण अर्ध्यातून प्रयत्न सोडून काही फायदा नाही. उलट आपण सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी दुसरा कोणीतरी तयारच असतो. त्यामुळे अर्ध्यावर जाऊन हार मानू नका आणि कधीच तुम्ही जीवनामध्ये हार मानू नका, एवढं लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये तुम्हाला भरपूर व्यक्ती भेटतील आणि भरपूर अनुभवही येतील. समोरील व्यक्ती कितीही हुशार असली तरी सुद्धा आपण खेळ काही असा खेळायचा की समोरील व्यक्तीला कळायलाच नाही पाहिजे की त्याचा पराभव कसा आणि कधी झाला आहे. म्हणून एवढ्या शांततेत खेळ खेळता आला पाहिजे आणि कोणाला माहीत न पडता आपण जीवनात नक्कीच यशाकडे मार्गदर्शन केलं पाहिजे. शब्द मोफतच असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत आपल्याला मिळेल की मोजावी लागेल. त्यामुळे शब्द जरा जपून वापरायला शिका. जगायचं तर वाघासारखं जगायचं, शेळीसारखं जगण्यात काही फायदा नाही. कारण आपण वाघ म्हणून जन्माला आलो आहोत, शेळी म्हणून नाही. त्यामुळे वाघासारखं आपल्याला जगायचं आहे आणि तसंच आपल्याला करायचं सुद्धा आहे. म्हणून तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ना, ते तुमच्या चुकाच काढणार. त्यामुळे दुसऱ्यांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतः खुश राहा आणि सर्वांनाच खुश ठेवा. आणि तुमच्या ताकद ही शरीरामध्ये नसते तर ती विचारांमध्ये असते. कारण शारीरिक ताकदीने बल लावता येते, पण वैचारिक ताकदीने बल घडवून आणता येते. आणि जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान व्हाल. आणि अजिबात दुसऱ्याच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं अस्तित्व मात्र तुम्ही निर्माण करायला पाहिजे. दुसऱ्या कोणाला दाखवून देण्यासाठी नाही तर स्वतःची पारख करण्यासाठी स्वतःची स्पर्धा लावणं गरजेचं आहे. कारण बदल स्वतःमध्ये करायचा आहे, दुसऱ्यांमध्ये नाही. आणि काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. हे जरी खरं असलं तरी सुद्धा काय गमवायचं आहे आणि काय मिळवायचं आहे याची आपल्याला जाणीव असणं फार गरजेचं आहे. आणि एक छोटासा खिळा जर गाडीच्या गती बदलू शकतो तर मग एक छोटासा निगेटिव्ह विचार माणसाची गती नक्कीच बदलू शकतो. त्यामुळे नेहमीच पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार तुम्ही केले पाहिजे. कधी कधी एकांत पण गरजेचा असतो, कारण गर्दीमध्ये माणूस कधी हरून जातो हे त्यालाही कळत नाही. आणि आजच्या ह्या दुनियेत इथे प्रत्येकाला चमकायचं आहे,
परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चमकण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मेहनतीची नक्कीच तार ही जोडावी लागेल आणि ती मेहनत केली तरच तुम्ही चमकणार आहात हे मात्र निश्चित आहे. आणि रस्ता बदलण्यापेक्षा स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करायला शिका आणि स्वतः त्या रस्त्यावर चालायला शिका. जेव्हा सर्व काही संपलं असं वाटेल ना, तेव्हा एक गोष्ट नक्की करा, आपली संपूर्ण ताकद लावून पुन्हा एकदा प्रयत्न करा. काय सांगता येतं की तुम्ही नक्कीच जिंकाल सुद्धा. आणि आजच्या ह्या कलियुगात एखाद्याशी नातं ठेवताना जरा जपून ठेवा, कारण समोरचा सरडा कधी रंग बदलेल हे सांगता येणार नाही आणि ते रंग बदलल्यावर तुम्हाला नक्कीच कळणार आहे आणि मग तेव्हा तुम्हाला काही करता सुद्धा येणार नाही. म्हणून बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी बसवलं ना तरी सुद्धा तो उडी गटारातच मारणार. म्हणून काही लोकांचंही असंच असतं. म्हणून आपण तसं करायचं नाही. आपल्याला जर संधी मिळाली तर संधीचं सोनं नक्कीच करायला आपण शिकलं पाहिजे, कारण संधीचं सोनं केलं तरच आपल्याला पुढच्या वेळेस नवीन संधी निर्माण होतात आणि भरपूर काही संधी आपल्या वाट्याला येत असतात. म्हणून त्यामुळे कोणतीही संधी हातातून घालवू नका. प्रत्येक संधीचं सोनं करायला शिका, तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. आणि जीवनामध्ये कधी कमजोर व्हायचं नाही एवढं लक्षात ठेवा आणि फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवायचा. स्वामी म्हणतात, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा, आणि जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा, आणि जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असेही म्हणतात. म्हणून तुम्ही असेच आयुष्यामध्ये वागले पाहिजे आणि यानेच तुमचं आयुष्य अगदी सुखी होऊन जाणार आहे. म्हणून ईश्वरा या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक वेळेस स्वतःला सिद्ध करण्यासाठी होतील तेवढे प्रयत्न करत आहे असं तुम्ही स्वामींना नक्कीच म्हणले पाहिजे आणि नक्कीच स्वामींजवळही प्रार्थना केली पाहिजे. आणि पण अजूनही मनासारखे यश मिळालेले नाही स्वामी समर्थ, पण तरीही मी माझे प्रयत्न करणं सोडणार नाही. मला माहिती आहे संघर्षाचे जीवन फक्त माझ्या एकट्याच वाटीला नाही, माझ्यासारखे अनेक कितीतरी असतील जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ईश्वरा, कारण तुम्हीच म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजपर्यंत मिळालेल्या अनेक अपयशाची भरपाई तुम्ही कदाचित एवढ्या मोठ्या यशाने कराल की मी पुन्हा आयुष्यात मागे फिरून कधी पाहणार नाही. हाच माझा तुमच्यावर असलेला दृढ विश्वास आहे स्वामी समर्था, आणि तो कधी कमी होणार नाही. मी माझे प्रयत्न करत राहील, फक्त माझ्या प्रयत्नांना यश द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी समर्थांना पण आपण सर्वांनी हीच प्रार्थना करायची. सुखी आनंदी राहायचं असेल ना तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा मात्र ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा मग देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. आणि जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि अगदी सुखी तुमचे होऊन जाते. आणि तेच जीवन आपल्याला हवे असते. म्हणून स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्तासी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण, आणि यानेच तुम्हाला सुखही लाभणार आहे. म्हणून आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात, मग स्वामी परीक्षा घेतात. अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. आणि असते स्वामींची कृपा, आणि ती स्वामींची कृपा आपल्यावर आहे असं समजा आणि पुढे चालत राहा. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. अरे एक लक्षात घ्या, असं स्वामी म्हणत आहेत, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी ही रस्त्यातील व्यक्तींना कधीच विसरत नाही की समुद्र कुठे आहे आणि मार्ग कसा आहे, मग किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला पुढे पुढे जाताना मार्ग हे भेटत जातील. म्हणून परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय मात्र असते. म्हणून हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते आणि तो जसा विचार करतो तसेच त्याचे मन सुद्धा असते. म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा यांचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात आणि याचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे.
नाहीतर प्रगती न होता अधोगतीच मात्र तुमची नक्कीच होणार आहे. आणि बरेच जणांचं आयुष्य दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून पाहावे आणि बघावे आपण किती पाण्यात आहोत. याचे उत्तर देखील तिथेच मिळून जाईल. म्हणून असे कधीच करू नये. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. असे आपण जीवनामध्ये केले नाही पाहिजे. त्यामुळे आपण स्वतःलाच धोका सुद्धा देत असतो. म्हणून पाण्याशिवाय जशी मासळी तळपडते तसे भक्तांची सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी, अध्यात्मात उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाचे तनमन धन पूर्णतः विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममाण झाले पाहिजे. स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे मात्र तितकेच निश्चित आहे. म्हणून सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली. संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं. अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहेत माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. आणि इतके चांगले नाते आहे, इतके प्रेमळ नाते आहे. जशी आपली आई आपल्याला जीव लावते तसे स्वामीही आपल्याला जीव लावतात. म्हणून ते आपले सखा आहेत, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एक नातं असावं की ज्याच्या जवळ आपण हट्ट, इच्छा, तक्रार, मन मोकळं करू शकतो. आणि तेच नातं स्वामींचे आहे आणि स्वामींचीच आपण ते नातं केलंच पाहिजे. म्हणून मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्यांबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडव्या हे असेच कधी वाटू नका, देऊ नका. आणि अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. आणि हे कर्म आहेत आणि हे येणारच आहेत, याच्यावर तुम्ही पूर्णतः विश्वास ठेवायचा आहे. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते. आणि त्यात फक्त तुमचे कर्म, तुमचे आचरण आणि तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास आणि श्रद्धा दृढ असावी. भक्ती सेवा करत राहावी, कल्याणच होणार यात मात्र नक्की शंका नाही. कारण स्वामीकडे आपल्यासाठी चांगले विचार असतात आणि स्वामी आपल्याविषयी चांगले विचारच करत असतात. म्हणून आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, उलट मदतीचा हात कायम पुढे असणार. हा सध्या आमची वेळ खराब आहे, परंतु भविष्य उज्ज्वलच असणार एवढा विश्वास स्वामींवर नक्कीच आहे की ते आपल्याला सर्व काही देणार आहेत. आणि सर्व काही आपण त्यांच्याकडून नक्कीच अपेक्षा करू शकतो. कारण ते आपले स्वतःचे नक्कीच एवढे नाते घट्ट करून ठेवले आहे की ते आपल्याला देणारच यावर पूर्णतः विश्वास असतो. म्हणून मनुष्य हा जन्मतः सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ, मोह, माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो. स्वामींची सेवा, भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती मात्र होते. आणि ती प्रगती झाली की तुम्हाला सुख शांती नक्कीच लाभणार आहे. म्हणून स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो, इथे सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे स्वामी. असं वाटतं की देहासहित तुमच्या चरणामध्ये समावून जावे. पण आपल्याला हे जीवन जगण्यासाठी स्वामींनीच पाठवले आहे. आणि स्वामी आपल्याला सांगत आहेत की इतकं अनमोल जीवन मी तुला दिलं आहे, तर ते नक्कीच जगून घे. आणि परत नक्कीच हा जन्म तुला मिळणार नाही, कारण तुला डायरेक्ट मोक्ष मिळणार आहे. म्हणून साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्याच्याशी कोणी दोन प्रेमाचे गोड शब्द बोललं ना, तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागते आणि त्या व्यक्तीत अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काम विसरून होऊन जाता आणि त्यानंतर मग काहीच बघत नाही. भक्ती नाही, व्यवहार करिता तुम्ही. तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याप्रमाणे कराल तर तुमच्या आत्म्याचे कल्याण होईल. नुसते मतलबसाठी भक्ती मात्र आपण कधी केली नाही पाहिजे. आणि स्वामींना आपण मनापासून प्रेम केलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात की अशक्यही शक्य करील, फक्त तू विश्वास ठेव. आणि तोच विश्वास आपल्याला स्वामींवर ठेवायचा आहे. आणि ते स्वामी आपल्याला भरपूर काही देण्यासाठी तयार आहेत आणि त्यातच आपले समाधान आहे. म्हणून स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ना, ते स्वामींच्या चरणात आहे. किती मोठी समस्या असू द्या,
स्वामी नावातच नक्कीच सर्व काही प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत आणि ती प्रश्नांची उत्तरही आपल्याला भेटतही असतात. म्हणून स्वामींच्या दरबारात आल्यावर आयुष्याची वाट चुकलेल्याला पण रस्ता भेटतो. डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही आणि आयुष्याला नवी दिशा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामींचा दरबार असतो. आणि तोच दरबार आपण नक्कीच प्रत्येक गुरुवारी स्वामींना आपण भेट दिली पाहिजे आणि जमत असेल तर दररोज भेट दिली पाहिजे. म्हणून स्वामींची ज्याने सेवा केली स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवेकऱ्याला कधीच कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम नक्कीच त्यांच्याकडून करून घेतात. म्हणून तुम्ही कधी दुःखामध्ये अडकू नका, फक्त स्वामींच्या नामस्मरणात अडका. सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि सर्व काहीच तुम्हाला मिळेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो. आणि असंच आमचे स्वामी समर्थ आहेत, त्यांचेच नाव सदा आमच्या मुखात राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. पवित्र अपवित्र हे केवळ देहाला लागू आहे. सोळे ओळे हे देहासाठी आहे. मन पवित्र असले पाहिजे. देह किती शुद्ध ठेवला पण मन जर वासनेने भरलेले असेल तर त्याला पवित्र मानावे का? मग स्वामी सांगतात, शुद्ध ज्याचे मन, शुद्ध ज्याचे आचरण, तो जो खरा पवित्र मानावा आणि तो जो व्यक्ती खरा पवित्रही असतो. म्हणून जे काही करणार ते नीट विचार करून करा. वरचा सर्व बघत आहे आणि एक लक्षात ठेवा, आपल्या पाठीशी स्वतः ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा हात आहे. म्हणून आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. स्वामी बरंच अपयश अपमान पचून राहिलो आहे का तर एक आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील. माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं आहे आणि ही अपेक्षा मात्र स्वामींकडूनच आहे. स्वामी बस तेवढे चांगले दिवस नक्कीच तुम्ही सत्यात उतरवा आणि तुमची भक्ती आणि तुमची सेवा आम्ही मनापासून करतच आहोत एवढंच तुम्ही स्वामींना म्हणायचं आहे. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी, गुरूंच्या चरणी पूर्ण शरणागती असावी, गुरूंवर एकनिष्ठ भाव, दृढ विश्वास असावा, गुरुला आत्मसमर्पण करावे, भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योग्यक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी समर्थ चालवतात हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून बरेच लोक बोलतात की तू एकालाच काय बसतो, स्वामींशिवाय पण दुसरे देव आहेत. पण त्यांना काय माहिती आमचं कसं आहे ते. आम्ही एकाशीच प्रामाणिक, निस्वार्थ आणि कट्टर असतो. ते प्रेम असो की भक्ती असो, तो व्यक्ती असो की देव असो, सर्वस्व आमचे स्वामी समर्थ आहेत आणि त्यांनाच आम्ही सर्व मानलं आहे. म्हणून संपलो, हारलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बरबाद झालो असं ज्या वेळेस वाटेल, खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची आणि नवीन जोमाने पेटून उठायची. म्हणून करायचा जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. बघा तुम्हाला यश हमखास मिळणार आहे आणि 100% नक्कीच प्रगती तुम्हाला त्यात भेटणार सुद्धा आहे. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही ते काम चालू करायचं आहे. म्हणून धोका देणाऱ्यांनी दिला, वेळानं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेले. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ कधीच माझी सोडली नाही आणि स्वामींनी मला भरपूर काही पाठीराखा दिलाय आणि स्वामी माझ्या पाठीशी कायम उभे सुद्धा असतात. म्हणून तुमच्याही पाठीशी उभे राहतील आणि सर्वांच्याच पाठीशी स्वामी उभे असतात. फक्त आहे स्वामींना गरज बोलवण्याची आणि बोलवण्यात तुम्ही कसे तर ते नामस्मरणाने. मग नामस्मरण नक्कीच करा. आम्ही जेव्हा सुखात असतो किंवा दुःखात सर्वप्रथम हा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि तो म्हणजे स्वामी समर्थांचा चेहरा. कारण एकमात्र पाठीराखा आणि माझा स्वामी सखा आहे आणि स्वामीच आपले सर्व काही आहेत. म्हणून अकलचे खुदा पहिचानो असे स्वामी कायम म्हणत असतात. बरेच भक्त स्वामींकडे भक्ती कशी करावी, अध्यात्म वगैरे प्रश्न करत तर स्वामी त्यांना अक्कलचे खुदा पहिचानो असं सांगत. त्यामुळे ईश्वराला आधी ओळखणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांनी भोळ्या बाबड्या लोकांना फसवून अध्यात्माचा थोतांड मांजून ठेवला आहे आणि स्वामींच्या वरील वाक्याचा नक्कीच विचार केला पाहिजे. स्वामी भक्तांना देखील तेवढं सक्षम व्हावं लागेल. दिसेल त्याच्या आहारी जाऊ नका. स्वामींनी कधीच हजारो लाखो रुपये खर्च करून भक्ती करायला लावली नाही. अन्नदान, ज्ञानदान, राजयोग, अडल्या नडल्याची मदत अशा प्रकारची सेवा सांगत. त्यामुळे सावधान व्हा स्वामी भक्तांनो आणि कुणालाच तुम्ही काहीही देऊ नका आणि काहीही त्याबाबत करू नका. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा आणि आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल.
तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची, की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. बस एवढीच आठवण तुम्हाला करत राहायची आहे. आणि मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो, आणि ज्या वेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपण देवाला विनवतो, मंदिरात चक्रा मारतो, परंतु काम झाले की मंदिराजवळून जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा आणि कृतज्ञ नका हो. म्हणून स्वामींची सेवा दर्शन चुकू नका. जे लाखो लोकांचे स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगत आहात हे मात्र कधी आयुष्यामध्ये विसरू नका. स्वामी लोकांमध्ये आणि स्वार्थी लोकांमध्ये या दुनियेत खूप काही वाईट अनुभव आले, खूप सतावलो सर्वांनी. तुम्ही सोबत होतात आणि आहात म्हणून सावरत आहे आणि म्हणून या जीवनात मी वावरत आहे. आणि स्वामी सर्व काही तुमचीच कृपा आहे हेच आपण स्वामींना म्हणलो पाहिजे. आयुष्यात कोणताही विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते ना, तो कोणत्याही वादातून मार्ग नक्कीच काढू शकतो आणि त्याला मार्गही भेटत असतो. म्हणून दुःखाचे कारण आपण दुसऱ्यांकडून ज्याची क्षमता नसताना जरा जास्तीच अपेक्षा ठेवतो, त्यामुळे आपण दुःखी होतो. म्हणून अपेक्षा आपण ठेवल्या बऱ्या असतात आणि त्या आपण ठेवल्या की आपल्याला ते मिळालं नाही तर आपलं मन हे तुटून जातं आणि मग आपल्याला काहीच दिसत नाही. तीच गोष्टीचा विचार आपल्या डोक्यात फिरत असतो. म्हणून आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरेही भेटत असतात आणि बरेच प्रश्न आपल्या मनातून देखील निघून जाऊ शकतात. म्हणून आपण ज्यांची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच आपण अपेक्षा केलेली नसते आणि अपेक्षाही आपण ठेवलेली नसते. म्हणून तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्यामुळे, तुमच्या नावाने जर परमेश्वराच्या दरबारात कोणी रडत असेल ना, तर मग ती भक्ती काही कामाची नाही. ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल ना, त्यांचे एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेणारच आहे, यात मात्र शंका नाही. म्हणून त्यात कधी चूक करू नका आणि ती चूक परत परत देखील घडवू नका. आपण जे काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी सेवा करतो, ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते आणि स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वामींच्या इच्छा मिळवून राहा. तुम्हाला सर्व काही मिळणार आहे यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखं वाटतं, पण त्यावेळेस स्वामी आपल्याला संदेह, व्यक्ती, सव्यकरी, विचार ग्रंथ इत्यादी पैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्फूर्ती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येथे स्वामींच्या या वाक्याची प्रचिती होते की स्वामी म्हणत असतात, देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच स्वामी आपल्या पाठीशी कायम स्वरूपी असतात. म्हणून कारे बाळा, स्वामी असे म्हणत आहेत की कारे बाळा, तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतो, शांत्या करत फिरतो, अंधश्रद्धेच्या आहारी जातो, ग्रह तारे बघत फिरतो. अरे शांती करायच्या आधी तुझं मन शांत स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. ग्रह तारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात. त्यामुळे स्वामींची अनन्य भावाने, शांत चित्ताने भक्ती करा. स्वामी सर्व काही ठीक करतात आणि सर्व काही चांगलंच करणार आहेत, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, शरण जाता समर्था, वरदहस्त मस्तकी ठेवता, गुरु कृपा लाभासाठी सोडू लागे अहंता म्हणा, नको मणी खोटी लालचा प्रसिद्धी. जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्यांचा वरदहस्त आपल्यावर ठेवतात आणि स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे. म्हणजे स्वामी कृपा तुम्हाला नक्कीच मिळेल आणि नक्कीच तुम्ही स्वामींच्या सेवेकरी व्हाल. म्हणून माझ्या स्वामींनी कधीही पापी, पुण्यवान, देवदानव, भक्त अभक्त, गरीब श्रीमंत, उच्च गिच्च आणि अस्तिक नास्तिक, चोर, डाकू, साधू, संत कोणीही कसेही पाप अथवा पुण्य करून या स्वामींनी प्रत्येकाला जवळ केला आहे. योग्य वाट दाखवून त्यांच्यावर कृपा केली आहे. खरंच माझे स्वामी खूप ग्रेट आहेत आणि खरंच खूप चांगले सुद्धा आहेत. म्हणून स्वतःला असं घडव, एवढं यशस्वी बनव की आज जे तुला नाकारत आहेत, ज्यांचे स्वप्न तू पाहतोय, ते अण्णा तुझे स्वप्न पडले पाहिजे बाळा. आणि मी सदैव त्याशी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू तुझ्या हाताने प्रयत्न करायचे आहेत आणि तुलाच ते सर्व काही करायचंय. फक्त मी तुला त्या मार्गात मदत करू शकतो, असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. म्हणून स्वामींची सेवा कधी सोडायची नाही आणि स्वामींची सेवा जर सोडली पण मनापासून तरी स्वामींचे नामस्मरण देखील नक्कीच करायचे. स्वामींकडे आपण खूप काही मागत असतो. काही वेळा जर ते भेटत नसलं की आपण स्वामींना दोष देतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारावा की आपल्या आध्यात्मिक बँकेत किती पुण्य शिल्लक आहे की नाही. आधी हे बघितले पाहिजे
आणि आपली नामस्मरण तथा इतर सेवा वाढवली पाहिजे. म्हणजे स्वामी देखील आपले काम लवकर मार्गी लावतात आणि सर्व काही कामे आपले लवकर पार सुद्धा पडत असतात. म्हणून जेवढा आपण एखाद्याला खरं प्रेम, आदर, जिव्हाळा, आपुलकी देतो ना, जीव लावतो ना, जर त्यांच्याकडून आपल्याला योग्य न्याय मिळत नसेल तर आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. हे समजून जा की समोरच्याची जेवढी पात्रता नाही या गोष्टी मिळवण्याची, सांभाळण्याची, स्वामी योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवतील हे मात्र तितकेच खरं आहे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळांनो, तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात वा तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींची मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेले पुकार ऐकायला येते. आणि ही पुकार ऐकून मी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो आणि तुम्हाला सर्व आशीर्वाद देत असतो. मला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. फक्त तुम्ही मला बोलवता आणि माझे नामस्मरण करता, मला त्यात सर्व काही मिळत असतं आणि सर्व काही मी त्यात शोधत सुद्धा असतो. म्हणून स्वामींना फक्त निस्वार्थ मनाची भक्ती पाहिजे असते आणि तीच आपण केली पाहिजे आणि तेच आपण स्वामींकडे मागितलं सुद्धा पाहिजे. म्हणून नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार हा आयुष्यात खूप हानिकारक असतो आणि तो अतिविचार आपण नक्कीच करायचा नाही. जीवनात पुढे जायचं असेल ना तर कानाने नक्कीच बहिरे व्हा. कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे सगळे मनोबल दुबळेच करणारे असतात आणि सर्व आपल्याला मागे खेचणारे सुद्धा असतात. म्हणून ज्या वेळेस भयंकर वादळ, संकटांचा भडीमार होतो, अशा काही वेळेस कितीही देव व्रत वैफल्य केले तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस काही न करता एकच करायचं, सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामींजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामींचा नावाचा जप करा. दिव्य तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्हाला असा अनुभव येईल की तुमची सर्व कामं नीट होत आहेत आणि स्वामी तुम्हाला मदत देखील करत आहेत आणि त्या प्रकारची माणसं तुमच्या जीवनात सुद्धा स्वामीच आणत आहेत. म्हणून अरे बाळा, अशा संकटांनी, प्रसंगांनी खचून कसं चालेल असं स्वामी आपल्याला समजवत आहेत. अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे, ते तुझ्याकडे आशेने बघत आहेत, त्यांच्यासाठी तू एक मात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहेत, चल उठ, बरं घे माझे नाव आणि कर माझी सेवा आणि लाग कामाला, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि ते आपल्याला नक्कीच त्यांची सेवा करण्यासाठी बोलवत आहेत. म्हणून तुम्ही नक्की स्वामींची सेवा करायला हवी आणि स्वामींना जप करायला हवा. आणि स्वामींची सेवा करण्यासाठी बाकी काही नाही केलं तर चालेल, फक्त स्वामींचं नामस्मरण करा, तेवढं स्वामींना नक्कीच प्रिय आहे. म्हणून बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल तर बघ आजूबाजूला, माझे नाव, फोटो, माझी खूण दिसेल. ही खूण माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे तुझ्यासाठी. फक्त रोज सतत नामस्मरण भक्ती करत राहा. बाकी चिंता करू नकोस, मी आहेच आणि मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत असणार आहे. म्हणून चिंता करू नका. ते सुद्धा रडणार ज्यांनी तुम्हाला रडवलं आहे. कर्माचा सिद्धांत आहे बाळा हा, चिंता नसावी. फक्त स्वामींवर विश्वास मात्र पूर्णपणे आपण ठेवला हवा. आणि स्वामी, खूप संकटात आहे हो मी, जगण्याची पण इच्छा नाही राहिली, परंतु तुमच्याकडे बघून, तुमचे नाव घेऊन जगत आहे की स्वामी सर्व ठीक करतील. या एकाच गोष्टीवर मी टिकून आहे आणि लवकर संकटमुक्त करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि हीच प्रार्थना आपण स्वामींकडे करायची आहे. आणि सर्व नाती एकीकडे आणि स्वामींचे आणि आपले सेवेकरांचे नाते एकीकडे असते, कारण ते निस्वार्थ मनाने केलेले असते आणि ते प्रेम नक्कीच खूप मोठे सुद्धा असते. म्हणून आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्याला उलटतात. त्यापेक्षा स्वामींची सेवा, नामस्मरण करत राहा. स्वामी सर्व व्यवस्थित करतात आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मदत देखील करत असतात. म्हणून इतरांची मनं जिंकून जा, हेच खरे सत्य आहे. आणि बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोरगरीब, आढळलेले, नडलेले, निराधार अनाथांची केलेली सेवा हीच अंतिम क्षणी आपल्याला चेहऱ्यावर हास्य ठेवते आणि हास्य दाखवत सुद्धा असते. म्हणून स्वार्थासाठी नाती जोडणारी व सांभाळणारी माणसे भेटली की जीवनाला अर्थ, दिशा मिळत असते. आणि नक्कीच स्वार्थ केला तर तो नक्कीच खाकेमध्ये मिळत असतो आणि तो स्वार्थ आपल्याला काहीही घेऊन जात नाही, उलट आपलं त्याचं नुकसान देखील होत असतं. म्हणून स्वामी म्हणतात, अरे मूर्खांनो, आमचे भक्त सेवेकरी असून अंधश्रद्धेला बळी पडतात, हीच आहे का आमची शिकवण? अरे मनुष्य एवढा शुद्ध, सात्विक, पवित्र आहे का की देवी देवता त्याच्या अंगात संचार करतील? मग अशा मूर्खांच्या नादी लागून स्वतःची कर्म गती खराब नको आणि अंधश्रद्धा बाळगू नकोस. आमची निर्गुण निराकार रूपाची भक्ती कर, तुझे कल्याण होईल, हे फक्त लक्षात ठेव. आणि हेच आपल्याला स्वामी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून जे घडून गेले त्याचा विचार करू नका.
जे प्रारब्ध आपले त्यास दोष देऊ नका. विधिलिखित जे घडायचे ते घडणारच. उद्याच्या चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्ता सदैव राखतातच. तुम्ही नामस्मरण मात्र कधीच सोडू नका. आणि मी आहे ना, काळजी नकोस करूस असं बोलणारी लोक आयुष्यात असतील ना, तर खचलेल्या मनाला पुन्हा नवीन उभारी सुद्धा मिळत असते आणि नवीन गोष्टी करण्याची चालना देखील मिळत असते. म्हणून स्वामी सांगतात, बाळा तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना, तर तुझ्यावर एखादा वाईट प्रसंग संकट येऊ दे आणि तू ज्यांना आपलं मानतोस, आदर करतोस, विश्वास ठेवतोस, प्रेम करतोस, माझे मिरवतो व त्यांना सांगून मग ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच तुझ्यासाठी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं स्वामी आपल्याला समजवत आहेत आणि एवढा आधार ते आपल्याला देत आहेत. म्हणून स्वामी सांगतात, जा तुझ्या अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला ना, तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू, असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि असे वचन सुद्धा स्वामी आपल्याला देत आहेत. मग स्वामी सोबत असताना भिण्याची गरज नाही, फक्त आपण लढायला शिकले पाहिजे. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत आणि आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्याची आठवण नको, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काहीतरी उद्देशाने आणत असतो आणि कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो आणि कोणी वापर करून जातो. तर एखादा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जात असतो आणि तो आपण अर्थ शिकवून घ्यायचा आहे. आणि तो अर्थ शिकून घेतला की आपल्याला अनुभव सुद्धा मोठे येत असतात. म्हणून कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, शाप, तळतळात देत असेल, तर याकडे लक्ष देऊ नकोस की आहे ना तुझ्या पाठीशी. आणि स्वामींची शक्ती भरपूर मोठी आहे आणि त्याच्यासमोर कोणती शक्ती टिकणं हे नक्कीच शक्य सुद्धा नाही. म्हणून फक्त माझे नाव घेत राहा आणि हे कोणी तुझं काही बिघडू शकणार नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी म्हणतात, हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व विसरून येत जा. कारण या गोष्टी आम्ही मानत नाहीत आणि स्वामी खरंच या गोष्टी मानत नाहीत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच गोष्टी तुम्ही करत असतात. म्हणून जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणीही, कोणती शक्ती घेऊ शकत नाही, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींच्या ताब्यात राहायला शिका आणि स्वामी जे जे आपल्याला शिकवत आहेत ते नक्कीच तुम्ही शिकायला पाहिजे. आणि माझ्या भक्तांच्या विरोधात कोणतेही षडयंत्र केले तर याद राहा, गाठ माझ्याशी आहे, असं स्वामी रागाने म्हणत आहेत. आणि जो दुसऱ्यांचं वाईट करत आहेत त्याला नक्कीच कर्माची फळं हे स्वामी सुद्धा देत असतात. म्हणून स्वामींवर सच्ची नक्कीच भक्ती तुम्ही करायची आहे आणि ती भक्तीच तुम्हाला स्वामींच्या जवळ घेऊन जाणार आहे. आणि स्वामींवर परिपूर्ण विश्वास तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर मोठी प्रगती करायला लावणार आहे. म्हणून जेव्हा रस्ते बंद होतात, सुटते सर्वांची साथ, तेव्हा फक्त स्वामी तुम्हीच देता मला स्वामी मदतीचा हात. आणि असा मदतीचा हात संकट काळात नक्कीच खूप मौल्यवान ठरत असतो. म्हणून जगातील सर्वात भयानक माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतील दुसऱ्याला देण्याची दानत आहे, तोच खरा माणूस आणि तोच खरा भाग्यवान माणूस असतो. आणि नक्कीच तो खूप भाग्यशाली माणूस असतो. म्हणून त्या माणसाकडे सर्व काही आलेले असते हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. म्हणून द्वेष आणि विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी चांगली सुद्धा असते आणि तशी शांतता आपण ठेवली पाहिजे. नक्की समोरचा माणूस आपल्याला काही बोलू द्या, आपण फक्त आपल्या मार्गावर चालत राहायचं आहे. आणि जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते. साठवली जाते ती दौलत आणि जपलं जाते ती माणसे. म्हणून या दोघांचा विचार वेगवेगळा नक्कीच करायला हवा. आणि माणसांची पैशाची तुलना करू नये आणि पैशांची माणसाची तुलना अजिबात करू नये. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होणार आहे. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यही तसंच आहे. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपणच थांबवायचा नसतो आणि तो प्रवास फक्त आपण चालू ठेवायचा असतो. आणि तो जर चालू ठेवला तर आपल्याला प्रगती निश्चितच भेटणार आहे, हे मात्र खरं आहे. म्हणून जेव्हा नशीब ढकलून देतो, सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमी झेलायला उभे असतात माझे स्वामी समर्थ बाबा. आणि ते स्वामी समर्थ आम्हालाच सर्व काही देत असतात आणि सर्व काही आमच्या संकट काळात ते आमच्या पाठीशी उभे असतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील भावना, इच्छा, आकांक्षा, खंत, सुख आणि दुःख
नक्कीच आपल्यासमोर मनातल्या गोष्टी कोणाला तरी सांगण्यासाठी घुटमळत असतो, आतुर असतो आणि हट्ट असतो, पण ते कोणाकडे सांगावं, कोण समजून घेईल, कोण पूर्ण करेल, हा एक महत्वाचा भाग. परंतु स्वामी सेवेकरांचे भक्तांचे हक्काचे ठिकाण, विश्वासाचे ठिकाण ते म्हणजे स्वामी दरबार आहे आणि स्वामींचा मठ आहे. त्याला नक्कीच तुम्ही भेट दिली पाहिजे आणि नक्कीच त्यासाठी काहीतरी कामे तुम्ही चांगल्या प्रकारची केली पाहिजे. म्हणून जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर संशय तुम्ही कधीही आयुष्यात घेऊ नका आणि त्यांची परीक्षा सुद्धा तुम्ही अजिबात घेऊ नका. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला ना, तर समजून जा की तुम्ही खूप प्रामाणिक आहेत आणि तुम्ही खूप चांगले आहेत आणि लवकरच तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा आणि इमानदारपणा कधी तुम्ही आयुष्यात सोडू नका आणि त्याच्यासोबत नक्कीच तुम्ही टिकून राहिले पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर मोठी प्रगती करू शकाल आणि भरपूर मोठ्या नक्कीच पदावर तुम्ही जाऊ शकाल. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.